सेन्सिटिव्ह झोनमध्ये येते आणि 1980 पासून त्या जागेचा ताबा संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाकडे होता आणि इको सेन्सिटिव्ह झोनमध्ये TDR देण्याचा हक्क हा महानगरपालिकेला कोणी दिला. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की आज ती कुठल्या अनुषंगाने घेतली, कारण ही जी स्पेशल लीव पिटिशन आहे ही जर तुम्हाला माघारच घ्यायची होती तर त्यामध्ये तुम्ही स्पेशल लीव पिटिशन करायलाच नव्हती पाहिजे. म्हणजे ह्यामध्ये खूप मोठा आर्थिक घोटाळा झालेला आहे असं प्रथम दर्शनी दिसत आहे आणि ह्या घोटाळ्यामध्ये महानगरपालिकेचा थेट संबंध आहे. याच्यामध्ये दुसरी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी 2 दिवस पहिला या संदर्भात वनमंत्री माननीय वनमंत्री आहेत ते कारवाई करतील. मग ती कारवाई कधी होणार आहे, कारण लॉ अँड ज्युडिशरीची ऑर्डर 15 मेला आलेली आहे. ही लॉ अँड ज्युडिशरीची ऑर्डर आहे जी लॉ अँड ज्युडिशरीने सांगितलंय की वन विभाग सुप्रीम कोर्टात जाणार नाही. मग तो काय TDR 2800 कोटीचा दिल्यानंतर कारवाई होणार आहे का? कारण तुम्ही 15 वर्षाचे तिकडचे स्थानिक आमदार आहात आणि तुम्ही एप्रिलमध्येच दिलेली आहे लॉ अँड ज्युडिशरी डिपार्टमेंटला. हा त्याचा कागद आहे. म्हणजे की जे इकडचे सत्ताधारी पक्ष आहे तो या घोटाळ्यामध्ये कुठे ना कुठे सामील दिसतोय आणि त्यांच्यामुळे हा मोठ्या प्रमाणात जो घोटाळा आहे हा अस्तित्वात आलाय. या संदर्भात आयुक्तांची भेट घेऊन काय आपण त्यांच्याकडे काही मांडणार आहात TDR संदर्भात अशा प्रकारची? मी डायरेक्ट सुप्रीम कोर्टामध्ये SLP दाखल करणार आहोत NGOच्या माध्यमातून की जेणेकरून याच्यामध्ये न्याय भेटेल. कारण प्रश्न असा झालेला आहे की आयुक्त साहेब नाही, महाराष्ट्र शासनच त्या कंपनीला जागा देण्याच्या मागे, कारण महाराष्ट्र शासनचं लॉ अँड ज्युडिशरी डिपार्टमेंटचे सर्व मुख्यमंत्री साहेब आहेत. तर मुख्यमंत्री साहेबांच्याच जर अध्यक्षतेखालीचे डिपार्टमेंट जर हे सांगतं की तुम्ही ही वन विभागाची जागेचं सुप्रीम कोर्टामध्ये लीव पिटिशन दाखल करू नका, तर आम्ही जर तुम्ही बघाल तर ते वन विभागाच्या इको सेन्सिटिव्ह झोनमध्ये येतं आणि ही 2016ची ऑर्डर आहे त्याची इको सेन्सिटिव्ह झोनची. तर या ऑर्डरनुसार तुम्ही त्या जागेवर राहा ना. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की ज्या अनुषंगाने UDCPR नुसार तुम्ही TDR दिलाय, UDCPRचा हा ऍडमिनिस्ट्रेशनचं पहिलं जर तुम्ही पॅराग्राफ बघाल तर तिथे लिहिलंय हा UDCPR हा इको सेन्सिटिव्ह झोनला लागू नाही, हा त्याचा UDCPR आहे. UDCPR मध्ये लिहिलेलं आहे. मग काय अनुषंगाने TDR दिला गेला, कुठल्या दबावाखाली TDR दिला गेला, कोणाच्या सांगण्यावरनं TDR दिला गेला आणि ही केस सुप्रीम कोर्टामध्ये तुम्ही डिस्पोज ऑफ कशी करून टाकली. नगरपालिकेने सुप्रीम कोर्टात नांगी टाकलेली आहे आणि ती जी पिटिशन आहे, जी स्पेशल लीव पिटिशन आहे ती डिस्पोज ऑफ केलेली आहे. आणि याच्यामध्ये सगळ्यात धक्कादायक कारण म्हणजे याची सुनावणी 20 जुलैला होणार होती आणि ती जी सुप्रीम कोर्टाची जी केस चालली त्याची नोटीस सुद्धा DIY कंपनीला सर्व नाही झाली. तर त्या ऑर्डरच्या अनुषंगाने जर तुम्ही बघत असाल ती जी ऑर्डर आहे ही ती ऑर्डरमध्ये क्लिअरली लिहिलंय की महानगरपालिका बोलते की आमची सेटलमेंट झालेली आहे. तर मग तुम्हाला सेटलमेंटच करायची होती तर तुम्ही सुप्रीम कोर्टात दिले कशाला? आणि हा जो तुम्ही घाट घातलेला आहे सुप्रीम कोर्टामध्ये जायचा, तिथे जाऊन जर सेटलमेंट केली आहे तर मग ठाणेकर नागरिकांची ती जी जागा आहे ती महानगरपालिकेलाच जर द्यायची होती त्या विकास म्हणजे त्या कंपनीला, तर त्याच्यामध्ये SLP दाखल नव्हती करायची आणि पहिलाच माघार घ्यायची होती. महानगरपालिकेचा शहर विकास विभाग आणि महानगरपालिकेचे सर्व अधिकारी आणि ह्याच्यात सामील असून याच्या संदर्भात हे जे फक्त एक दिखावा चालला आहे, पण आतून हे सगळे त्या कंपनीच्या बाजूनी लढत आहेत. यापुढे आपण कशा प्रकारे याचा पाठपुरावा करणार आहात? कारण सर्वात महत्वाचं म्हणजे ही जागा ही 1980 पासून वन विभागाच्या कब्जात होती आणि ह्या संदर्भात वन विभागाने स्वतः जे लॉ अँड ज्युडिशरी डिपार्टमेंट आहे त्याच्यामध्ये SPL फाईल करण्यासाठी SLP फाईल करण्यासाठी ऍप्लिकेशन दिलेलं एप्रिलमध्ये. त्या ऍप्लिकेशनच्या नुसार लॉ अँड ज्युडिशरी डिपार्टमेंटने सांगितलं की तुम्ही SLP फाईल करू नका. आमचं म्हणणं हे 193 कोटीचा TDRचा घोटाळा झालेला आहे आणि तुम्ही SLP फाईल करत नाही आणि स्वतः शासन सांगतं की बाबा ती जागा त्या समोरच्या कंपनीला देऊन टाका. तर याच्यामध्ये शासनाचा थेट संबंध येतोय आणि शासना म्हणजे सत्ताधारी पक्षाचं याच्यामध्ये काहीतरी साटेलोटा आहे. 17 एकरच्या जागेमध्ये आदिवासी कुटुंब आहेत, त्या कुटुंबाचं पुढे काय होणार? 17 एकरमध्ये कोकणीपाडा जो तिकडचा आदिवासी बहुल एरिया आहे त्याच्यामध्ये जवळजवळ 1500 लोक वास्तव्य करत आहेत. गरीब आदिवासी कुटुंब वास्तव्य करत आहेत आणि त्यांचा उदरनिर्वाह या त्या 193 एकर जागेमध्ये ते लोक शेती करून करतायत.
त्यांच्या शेतीचं काय, त्यांचं उदरनिर्वाहाचं काय, त्यांच्या घराचं काय. आणि आत्ता तुम्ही बघत असाल तर पत्रे मारायला सुरुवात झालेली आहे. एवढी घाई कशाला? आणि ह्या संदर्भात स्थानिक आमदार माननीय श्री केळकर साहेबांनी 2 दिवस पहिला सांगितलं की आम्ही त्याच्यावर कारवाई करू. कधी? टीडीआर भेटल्यावर, जागा कब्जा झाल्यावर, लोकांचे घरं तुटल्यावर कारवाई कधी होणार? सत्ताधारी पक्षात आहात तुम्ही खरं याच्यामध्ये पुढे येऊन याच्यावर कारवाई नाही, तुम्ही स्वतः SLP दाखल केली पाहिजे. SLP जी लॉ अँड ज्युडिशरी डिपार्टमेंटमध्ये जी टेनेबल नाही दिले त्याच्यावर तुम्ही भांडले पाहिजेत आणि तुम्ही हे करून घेतलं पाहिजे जेणेकरून ती 193 एकरची जागा वाचेल. जर या संपूर्ण कारवाई सर्व सर्वोच्च न्यायालयामध्ये महानगरपालिकेचे जे त्यांचं नाव मी घेतो की मिस्टर कुणाल अनिल मुळे, असिस्टंट डायरेक्टर ऑफ टाउन प्लॅनिंग, हे बघा यांचं नाव लिहिलं याच्यामध्ये. यांनी सांगितलेलं आहे की आमची सेटलमेंट म्हणजे द मॅटर स्टँड सेटल इन द लाईट ऑफ कॉम्प्लायन्स. आता मला हे विचारायचंय की ती जागा आहे ती इको सेन्सिटिव्ह झोनमध्ये आहे, तर तुम्ही इको सेन्सिटिव्ह झोनची सेंट्रल मिनिस्ट्रीची परवानगी घेतले का? कंप्लायन्स कसं होणार? तारेचं कंपाऊंड तुम्ही इको सेन्सिटिव्ह झोनमध्ये टाकू शकत नाही, तुम्ही जागा लेवल करू शकत नाही. कंप्लायन्स कसलं? आणि कंप्लायन्स एवढ्या लवकर झालं. 20 जुलैचं जी तारीख होती ती 26. आणि हे बघा याच्यामध्ये क्लिअरली लिहिलंय की जो तिकडचा जो हे आहे की जे रिस्पॉन्डेंट नंबर 2 म्हणजे जी कंपनी आहे त्यांना तर नोटीस पण सर्व नाही झाली अजून या केसची. त्याच्या पाहिला पालिकेने नांगडी टाकलेली आहे. म्हणजे पालिकेचा खूप मोठा घोटाळा आहे. आणि या संदर्भात सर्वांनी, माझं तर म्हणणं आहे, सत्ताधारी पक्ष विरोधक सगळ्यांनी एकत्र येऊन याला लढा दिला पाहिजे.